अमरावती महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग जन्म मृत्यू नोंदणी वेळेत करणे व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक। नोंदणी करा, आपला अधिकार आपली जबाबदारी। नागपुरातील रामरक्षा आंदोलनानंतर आता अमरावतीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानगड येथे शेकडो नागरिकांसह हनुमान चालीसा पठण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलेत। जय श्रीराम आणि बजरंगबलीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेलाय। नागपूर येथे आयोजित रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर देत अमरावतीतील हनुमानगड येथे नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत भव्य हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात शेकडो नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि राणा समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। सामूहिक हनुमान चालीसा पठणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेला। यावेळी राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला। हिंदुत्व हे केवळ भाषणांमध्ये नव्हे तर कृतीतून दिसायला हवे असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत। मला फक्त एवढाच मेसेज द्यायचा आहे, हनुमान चालीसा आम्ही रोजच वाचतो, आमच्यासाठी काही नवीन नाही हनुमान चालीसा। पण जनाब उद्धव ठाकरेजी जे आज नागपूरमध्ये येऊन एवढी मोठी हिम्मत करून आमचे मुख्यमंत्री साहेबांचे घरापाशी येऊन राम रक्षाचं जे पठण करत आहे, त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे, तुम्ही अयोध्या गेले काय? रामलल्लाचे दर्शन घेतले काय? फक्त जे नौटंकी आणि जे ढोंगीपणा करत आहे राम रक्षाचे नावाने, त्यांना एक प्रश्न आहे। आमचे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की मी त्यांचं स्वागतच करतो, राम रक्षा कोणी करत असेल तर मी त्यांचं स्वागतच करणार आहे। पण मी जनाब उद्धव ठाकरेजींना आठवून देऊ इच्छितो की जेव्हा आम्ही फक्त एवढंच म्हटलं होतं अमरावतीवरनं की मी हनुमान चालीसाचं पठण करन, तर आम्हाला तिथून धमक्या यायला लागल्या, तुम्ही फक्त मुंबईत पाय टाकून दाखवा, तुमचे पाय छाटण्याचे कामं आम्ही करू। 3दा ॲज ए MLA विधायक आमदार आलेले रवीजी आणि ॲज ए महिला खासदार आलेली, तेव्हा आम्ही फक्त मुंबईत गेलो तर मुंबईत पोलिसला असे ऑर्डर दिले आणि छोटे कामासाठी स्वतः मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरेजी फॉलोअप घेत होते, पोलीसवाल्यांना सांगत होते की त्यांना घसीटून गाडीत बसवा आणि बसवल्यानंतर पूर्ण रात्र मला लॉकअपमध्ये ठेवला। रात्री 4 वाजता राजद्रोह दाखल केला। सकाळी कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्हाला जमानत होऊ दिली नाही। तेच जनाब उद्धव ठाकरे आज म्हणतात जेव्हा आमचे देशाचे प्रधानमंत्री अयोध्यामध्ये रामलल्लाचे मंदिराचा भव्य उद्घाटन होत होता, लोकार्पण होत होता, लोक दर्शनासाठी भीड केली होती, तेव्हा उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? त्यांना ते प्रश्न विचारा। जे रामलल्लाचे दर्शन घ्यायला गेले नाही, आज ते राम रक्षाची कशाला गोष्ट करताय? ते राम रक्षा करत नाहीये, ते पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर निघालेले आहे। जनाब उद्धव ठाकरेजी, तुम्हाला माझा प्रश्न आहे, आमदार खासदार सगळे गेल्यानंतर जे उरले सुरले तेही जाईन, मी आणि आदित्य राहीन, तिथपर्यंत वाट पाहिली आहे तुम्ही। खूप बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए। राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया। जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही, ते दुसऱ्यांना बेईमान ठरू शकत नाही। आणि यांनी कटप्प्यासारखं आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केलं होतं। आणि आज आम्ही कोणीच नाही त्यांना काहीच बोलणार आहे। पूर्ण महाराष्ट्रीय जनताने त्यांना दाखवून दिली की त्यांची कोणत्या लेवलवर ते स्टँड करतात। पूर्ण विधानसभामध्ये साफ झाले आणि जेवढे उरले ते सगळे सोडून चालले गेले की जनाब सोबत आम्हाला राहायचं नाहीये, आम्हाला राम भक्तांसोबत राहायचं आहे। त्यात सगळे राम भक्त आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सोबत उभे आहे। कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम आणि बजरंगबलीच्या जयघोषणांनी वातावरण भारावून गेलेत। उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत हनुमान चालीसा पठणात सहभाग नोंदविला। हनुमानगडीवरील या कार्यक्रमामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राणा आणि ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून राणा दाम्पत्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आणत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे। या कार्यक्रमानंतर राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राम रक्षा वाचण्यासाठी ते नागपूरला येत आहे, त्याचं स्वागतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे।
माझं एवढंच म्हणणं आहे की रेशीम बागमध्ये संघ कार्यालयात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडे विचार जर त्यांच्यामध्ये असेल तर अमरावतीमध्ये हनुमानगडी 151 फूट बजरंगबलीची मूर्ती आहे, ते हनुमान चालीसा वाचा, आम्ही स्वागत करू. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री ते असताना आम्हाला जेलमध्ये टाकलं, मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आज म्हटलं कोणी की तुमच्या घरी येऊन हनुमान चालीसा वाचतो तर ते स्वागत करतील आणि स्वतःही त्यांच्यावर हनुमान चालीसा वाचतील. त्याला म्हणते राम भक्त हनुमान भक्त. आज ज्या ठिकाणी ते आंदोलन करताय तो सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एरिया, त्यांनी प्रोटेक्शन दिलं, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना पूर्ण व्यवस्था करून दिली आणि असा व्यवस्था करणारा रामाचा विचार हृदयामध्ये ठेवणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन ते राजकारण जे करत आहे उद्धवजी ठाकरे, त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही रेशीम बागमध्ये संघ कार्यालयामध्ये जा, दर्शन घ्या आणि वेळात वेळ काढून हनुमानगडीला 51 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची आहे, इथे हनुमान चालीसा वाचा, तुमच्यासोबत आम्ही वाचू.